गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून मॅडम. आपल्या महाराष्ट्राला थोर संतांची भूमी म्हणतात. तर आपल्या महाराष्ट्रात थोर संत होऊन गेले. कोणकोणते संत आहेत सांगा. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, ते सांगा. संत जनाबाई, संत मुक्ताबाई, गाडगे बाबा, आपल्या महाराष्ट्राला थोर संतांची भूमी म्हणतात. त्यामध्ये कोणकोणते संत मिळाले तर संत तुकाराम, संत ज्ञानदेव, संत ज्ञानेश्वर, चोखामेळा असे संत होऊन गेले. याविषयी आपण गुगलवर सर्च करून माहिती घेऊया. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी गुगलवर सर्च करायचं. एका मिनिटात कोणतीही माहिती असू दे, किती जुन्यातली जुनी असू दे, पूर्वीची असू दे, माहिती आपण क्षणार्धात मिळवू शकतो. आलेले. आता एक एक करून माहिती सांगायची सर्वांना. संत ज्ञानेश्वर यांची माहिती आहे. त्यांचा जन्म 1275 सुमारास आपेगाव या ठिकाणी झाला आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे 1296 मध्ये आळंदी या ठिकाणी. त्याचबरोबर त्यांचे बहीण भावंड मुक्ताबाई, निवृत्तीनाथ आणि सोपान हे त्यांचे बहीण भावंड होते. त्याचबरोबर त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे. अशी आपण माहिती क्षणार्धात मिळू शकतो. तुम्ही सांगा. त्यांचे मूळ नाव तुकाराम महाराज. मूळ नाव तुकाराम गोलोबा आंबिले मोरे. जन्म सोमवार 21 जानेवारी 1608 माघ शुक्ल. त्यांचा जन्म देहू महाराष्ट्रातील देहू या ठिकाणी झालेला आहे. वारकरी संप्रदायाचे ते होते. परत वारकरी संप्रदाय. त्यांचे शिष्य संत निळोबा, संत बहिनाबाई आणि भगवान बाबा हे त्यांचे शिष्य होते. मराठी भाषा त्यांची भाषा ही मराठीची. वडील गोलोबा आंबिले. व्यवसाय त्यांचा वाणी. आई कनकाई गोलोबा आंबिले. बरोबर. आता आपण घेतलेली माहिती आहे ती मोबाईलद्वारे स्प्रेड शिफ्ट करूया. सगळ्यांनी मोबाईल ओपन करा. हीच माहिती आपण स्प्रेड करू. एक्सेलच्या वापराने मिळालेली माहिती आपण मोबाईलमध्ये स्प्रेड शीटचा वापर करू